अजून एक लालपरी दाखवू काय? पुणे दौऱ्यातला पहिला बोगदा. झडक येणार भेंडी. खरोखर कामाची गोष्ट आहे. चहा तरी पाहिजेच पाहिजे. आता कसा डोंगर आणि मधने रोड. पुण्याच्या ट्रॅफिकने वेळ खाल्ला माझा. असं ना भारी वाटते बोगद्याला. अरे आलायच जवळच ॲडव्हेंचर काहीच ॲडव्हेंचर. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललोय पुण्याला. का तर कामासाठी चाललोय. खरं म्हणजे सांगतो मी एक गोष्ट विसरलेली नाही आहे. ते म्हणजे हेल्मेटचं स्ट्रॅप लावायला. भावानं आज हेल्मेटचा स्ट्रॅप लावलाय. हा जरा असं ताटतो थांबा जरा. तर विषय काय आहे? लय मोठा विषय आहे. माझं प्लॅनिंग सांगतो आहे का? मी निघणार होतो सकाळी 4 वाजता. 3 वाजता उठून तुमचा भाऊ निघणार होता 4 वाजता. ही शपथ उठलेलो पण 3 वाजता मी. पण झोप ही अशी गोष्ट आहे की 5 मिनिटासाठी लागते ती 1 ते 2 तासात कधी कन्वर्ट होत्या ते कळत सुद्धा नाही. आणि तसंच तुमच्या भावासोबत झाले आज. आणि 3 वाजता उठून परत झोपलो ते 6 वाजता उठलोय मी. आवरून तरी फास्टमध्ये निघलोय. बऱ्यापैकी रात्रीच आवरलेलो. आत्ता वाजल्यात बरोबर 6:45. डिफरन्स बघायला आहे. एवढ्यात मी माझा अंदाज होता की पुण्याच्या आसपास तरी जाईन मी. तर ओंकार अजून तासगावात पण नाही आहे. तर आपला रूट आहे जायचा इकडे तासगाववरून चाललोय मी. रहमतपूरवरून डायरेक्ट इकडे साताऱ्याला बाहेर. आणि तो रोड काय आपल्याला पाठ आहे. आपण कायम तिकडंच जातोय. त्यामुळं मॅप बेप लावा. मॅप असं पण पुण्याला जायला लागतं ना. कुणीकडनं जरी गेलो तरी लावायला लागतच नाही. ते विषय वेगळा. मध्ये गेलेलो त्यावेळेला त्या रहमतपूरवरून रोडचं काम चालू होतं. तर आत्ता काय काय झाले मला पण माहीत नाही. बघूया. ॲडव्हेंचर काहीच ॲडव्हेंचर. आणि सोलो राईड आहे काय तर नवीन पाहिजे की. फक्त एकच असा एक टाका रोड मिळाला की ते पण काय मेळ घात नाही ना. सगळ्यात आधी आपल्याला खरं म्हणजे आता पाहिजे ते चहा आणि नाश्त्याची गरज आहे. मी घरातून पाण्याचा घोटसुद्धा घेतलेला नाही. गडबडीत आवरून बाहेर पडलो. कारण नंतर ऊन एवढं वाढते ना. सध्या ऊन काय चालू आहे तुम्हाला पण माहीत आहे. तर तासगावच्या थोडंसं पुढं आलो आहे. आणि मी नाश्त्यासाठी काय तर हुडकालो पण काय अजून उघडं दिसत नाही. इथं एक चहाची टपरी जरी मिळाली तरी बास आहे मला. चहा तरी पाहिजेच पाहिजे आता. कसं आहे. आणि सगळ्यात मोठा विषय आज लगेचसाठी मी टँकबॅग घेऊन आलो आहे भावांनो. जे आपण गार्डन गिअरची घेतलेली. हवी शपथ सांगतो 2 दिवसात सामान आहे यात. चपला विषय एवढं परफेक्टली बसले. आणि मी ते एक्सटेंड केलं न करता एवढं बसले. बाकी सगळं मटेरियल आहे. गोप्रो हे ते बाकीचं पण सगळ्या गोष्टी आहेत. शेवडा विषय फक्त काय मी आणल्यापासून आज पहिल्यांदा लावल्या. थोडीशी तिरकी बसल्या आणि थोडीशी लूज आहे. ते जरा उगत सेटअप करायला लागणार. आता थांबेन तेव्हा करेन. पण अंदाज आला आहे त्याचा आता मला कसं काय करायचं आहे. कसं आहे लुक. खरोखर कामाची गोष्ट आहे. पाठीवर ओझं घेण्यापेक्षा एनी टाईम बेस्ट आहे. ए बाबू काय 10-11 पोहोचत नाही असं वाटाले मला. बघूया तरी पण. तासगावमधून पुढे आल्यावर जेव्हा आपण बांबवड्याकडे टर्न घेतोय. एक रोड जातोय ते पलूसवरून जातोय. आणि दुसरा जो हा जातोय जो बांबवडे रहमतपूरवरून जातोय. नीट गोल साताऱ्याच्या थोडंसं अलीकडे निघतोय. त्या रोडमधला हा जो पॅच आहे मी आत्ता जो तुम्हाला दाखवतोय सगळ्यात बेस्ट. मला लेवट आवडते. दोन्ही साईडनं झाडं आहेत. अजून जरा पुढे गेल्यावर अजून थोडे जास्त झाडं आहेत. पण हा जो रोडचा पॅच आहे ना शेवट आहे. मोस्टली मी ह्या रोडनं 2 व्हीलर घेऊन दुसऱ्यांदा चाललो आहे. पण नॉर्मली 4 व्हीलरनं जातो आहे. शेवट वाटतं विषय. कसा आहे स्ट्रेट रोड आहे एकदम. खाली वर थोडासा एक नंबर असा विषय आहे. पुढे जसं जाईन तसं झाडं भरपूर आहेत. डॉगेश अटॅक मोडमध्ये ये. अरे आलायच जवळच आहे भावा. डॉगेश भाऊ भाऊ एकदम फुल तयारीमध्ये थांबला आहे अटॅक करायला. भाईचा प्लॅन फेल. वा हा रोड झाला आहे खरोखर. आता तिथे विचारूनच गाडी आत घातली. नाही तर मी पोलिसवरून आला होतो. कारण मागच्या वेळी जेव्हा आलेलो होतं ह्या रोडचं काम चालू होतं तेव्हा बेकार कंडिशन होती. आणि पावसाळा होता. त्यावेळी 4 व्हीलर होती म्हणून एवढं काय वाटलं नाही. पण 2 व्हीलरवरून शक्य नव्हतं.
तर जवळपास साताऱ्याच्या जवळपास आलो आहे मी. रहमतपूर अजून इथनं काय तर 10-12 किलोमीटर आहे आणि सातारा 37 किलोमीटर आहे. आणि ज्या हिशोबाने मी चाललो आहे त्या हिशोबाने मला तर असं वाटतं की मी बहुतेक साताऱ्यातच जाऊन चहा नाश्ता करणार आहे. कारण असे आलं ना थांबायचं मूडच होईना कुठं. सोलो राईडची हीच एक बेस्ट, सोलो राईडची हीच एक सोलो राईडचं हेच एक मला भारी वाटते की आपल्या मनानं थांबा, कोण हाय नाही काय विषय नाही निवांत. तर हा जर रहमतपूरच्या आधी लागणारा एक छोटासा घाट भारी वाटतंय मला. हा फक्त खूपच नॅरो आहे आणि बऱ्यापैकी मोठी वाहनं असतात तिकडं, ट्रक्स वगैरे. ट्रक्स हाय काय एक्सपिरियन्स. ओ एक्सपिरियन्स छोटासा आहे पण भारी आहे घाट. चहा नाश्त्याला थांबलं पाहिजे कुठं तर. ओंकार थांब भावा, असा आता रोड लागला परत तर काय थांबते ओंक्या. साताऱ्यातच जाऊया. किती वाजले अजून एक 15-20 मिनटं लागतील. 20 मिनटं तर लागतील. 30 किलोमीटर आहे म्हणलं. रोड चांगला आहे हा माहीत आहे मला. ठीक आहे बघूया कसं होते. नो प्लॅनिंग. टँक बघा जरा लईच तिरकी व्हायला लागल्या जरा. त्याला पण सेट केलंच पाहिजे. फर्स्ट टाईम आहे ना, फर्स्ट टाईममध्ये व्यवस्थित होतच नाही माहीत आहे तुम्हाला. हां एकदा कळलं की मग काय विषय नाही. थोडंसं स्ट्रॅपवरच ॲडजस्टमेंट आहे त्याची, करूया आपण काय विषय नाही. नंबर. तर फर्स्ट ब्रेक आपण घेतलेलो सुसू ब्रेक आणि गाडी कसली दिसायला भेंडी. आणि सकाळचे वाजल्यात किती वाजल्यात हे वॉच का नाही बरोबर टायमाला असला दगा देते की नाही 7:15 वाजल्यात. आणि सातारा अजून इथनं काय तर 10 किलोमीटर शेवटा विषय. तर चला साताऱ्यात जाऊया, नाश्ता करू आणि मगच पुढे जाऊया. आता लागल्या भूक लागली तर चहाची तर गरज आहे पण काय आता सुसूसाठी थांबलो. आणि आपली बाईक. आणि लाईव्ह अपडेटसाठी इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. तिथं लाईव्ह अपडेट आपण देत असतो, स्टोरी देऊन टाकत असतो. नवीन स्टिकर लावली मी काल एक, कसं वाटली गॉड्स लव्ह बायकर्स संपवायची. काय दिसायला टँक बॅग लागल्यावर. टेलबॅग आणि टँक बॅग असली की विषय शेवट. नाश्त्यासाठी थांबलेलो आता मी. आणि नाश्ता आपण ऑर्डर केला आहे, इडली वडा आणि आपली बाईक आपोके सामने. चला नाश्ता करूया मस्त. ओके तर नाश्ता केला आपण इथं. इडली वडा चांगला होता, ठीकठाक होता. आणि बॅग ॲडजस्ट केल्या. बॅग ॲडजस्ट करून झाल्या तरी आपली लाल परी. चलो आता जाऊया डायरेक्ट. इथनं काय लय लांब नाही आहे. हे काय लागले काय माहीत. ठीक आहे चलो.
ओके सो खंबाडगी बोगदा आलेला आहे. पुण्या दौऱ्यातला पहिला बोगदा आपला. फ्लॅशर लावूया आपण, फ्लॅशर. कसलं भारी वाटते बघ दादा. पेट्रोलची गाडी एकच राहिल्या. काय झालं काल रात्री माझं, सकाळी आता यायचं फिक्स नव्हतं. रात्री जेवायला गेलेलो मी, आब्याने आणख्या. रात्री टाकून ठेवायचं म्हणून एक 500 टाकून ठेवलो की येताना कुठंतरी टाकायला येईल म्हणून. मला फक्त रोहितच्या रूमपर्यंत जरी गेली तरी पण काय अडचण नाही. तिथे एकदा काढून ठेवलो की परत टँक फुल करायला येते, जाईल असं वाटते. बघूया आता काय. रात्री आली मी घरला 1 वाजता. तिथनं आवरून सगळं झोपायला मला वाजले 1:30. झोप झाल्या पुरेशी, बास आहे मला. काय एकदम निवांत झाला आता सध्या. इंटरकॉम आहे, गाणे लावल्यात 2010 ते 15 मधली सुपरहिट सॉंग्स. काय प्लेलिस्ट आहे त्याला स्पॉटिफायला. ओके, तर आपला दुसरा फ्यूलचा स्टॉप पण झाला आहे. टाकी फुल करून घेतल्या. टँक पॅकवर मॅप लावला आहे आपण. कसा इथं पुरेपूर वापर करून घ्यायचा, सुट्टी नाही अजिबात. अजून इथनं 34 किलोमीटर आलो इच्छिरून. गेली असती गाडी तिथंपर्यंत, पण ठीक आहे. ओ झडक्स येणार भेंडी. ओंक्या पळ, ओंक्या पळ. शपथ. दर्शन झाले षडेक्षणाचे. आणि हा कात्रजचा बोगदा आपला. बोगद्यामध्ये झडक्स टेनावर बघायचं आपल्याला. एकदा घावणार नाही ते विषय वेगळा, तरी पण बोगदा संपेश. अरे थांबला बाई, एवढं लांब पळव झाले. जवळ आल्यावर चाललाय. ओ शिट मॅन, असली दिसतं भेंडी. भाई माझी पॉवर कमी पडाल्या. थांब, 106 ला आहे मी. आईचं गो. रुक जा मेरे भाई. 110. अरे हम क्या रुक जा मेरे भाई. अरे भाई शेवट आहे शेवट. झेडएक्स टेनर.
भाई कसल्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय. अक्षरशः झेडएक्स चॅनल बघितल्यावर अशब्द झालेलो मी, अशब्द. कसली होती भेंडी. एवढं मागं लागलं आणि समोर आल्यावर तोंडात एक शब्द निघाला नाही माझ्या. हा स्वप्न आपलं घ्याच की आपण पण. ह्या ट्रॅफिकमध्ये एवढं निघू दे. एवढंच रेड लाईट दाखवले. टोटल 5.9 किलोमीटर आहे अजून. फायनली येऊन पोचलो आहे. 500 मीटर असेल आता इथनं. हा एक सिग्नल झाला की वर. पुण्याच्या ट्रॅफिकनं वेळ खाल्ला माझा. नाही मला वाटते अर्धा ते पाऊण तास निवांत मी या ट्रॅफिकमध्ये घोटमाळा लागलो आहे. खूपच जास्त ट्रॅफिक आहे. सिग्नल तोडू नये पण काय करायचं आता. जाऊन आता मस्तपैकी मी अँड्रॉइड जाऊन जेवून येतो. मला कुठं तर टापरून झोपायचं. संध्याकाळी काम आहे आपलं 3-4च्या दरम्यान. ओके. अरे आज का गाड्या भरपूर लागल्या. ती अजून एक लालपरी दाखवू काय. ये माय बॉय रोहितची गाडी. आणि फायनली वी आर हिअर. बुलेट शेवट आहे. इन्स्टाला फॉलो करत असाल तर बऱ्याच वेळा स्टोरीमध्ये बघितलं असतील. ही शपथ आता 3ऱ्या मजल्यापर्यंत चालू जायचं आपल्याला. चालू आहे. अरे आई असं टाकणार आहे मी. The next day. ठीक आहे. कोल्ड स्टार्ट आपण चालू केले. सकाळच्या वाजत 5:30. जातो भावा. ग्लोव्स सोड दे माझं बाजू. जाऊ काय. येतो परत. जा आता. जातो माझं मी. झोप जा. गुड नाईट. हां हां फोन करतो. जाऊ काय. शनिवार सकाळी आलेलो. आज सोमवार सकाळ. पुणे तिथे काय नाही. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. जय बजरंगबली. ओके. इथनं हायवे लागूपर्यंत आपल्याला मॅप लागणार आहे. तिथनं काय नाही लागला तरी चालते. काय अडचण नाही. आज आहे सोमवार 7 एप्रिल. सकाळच्या वाजल्यात 5:30 आणि ओंकार सांगली निघाला आहे सांगलीला. चला सगळं ऑल सेट आहे. हाय आज उठलोय मी. हा काय आज 4ला उठणार होतो. 4:15ला उठलोय. कर्वे रोड. कर्वे रोड जरा जरा माहीत आहे ओंक्याला तसं पुण्यातलं. तरी पण मॅप हा लावलंच पाहिजे. कंटिन्यू फॉर कर्वे नगर. काय कर्वे रोड फॉर 1.4 किलोमीटर. ओके मॅडम. बाय बाय पुणे. बाय बाय. परत पुढच्या महिन्यात येऊया. तर ज्या कामासाठी आपण आलेलो त्यावेळेला ते काम आपलं झालेलं आहे. काय काम होतं ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. ओके. तर आपण फायनली हायवेला आलेलो आहे. आणि आपली बीस्ट. ओहो सुपर सेक्सी. कसं वाटतं सेटअप. चला आता निघण्यासाठी तयार आपण. आता गोळी गेले का जाऊया. थांबण्यात काय पॉईंट नाही. बाप्पा मोरया. तर जवळपास एक 50 किलोमीटर आपण आलो आहे. आणि पुढचा व्ह्यू बघा. शेवट आहे शेवट. कसा आहे डोंगर आणि मधनं एक रोड. मला काय विशेष. ओके. सो खंबाटगी घाट सुरू झालेला आहे अशा प्रकारे. आणि घाटाचा पुरेपूर आनंद घेतला जाईल. वो वो वो. रोड ब्लॉक्ड बाय 2 बिग ट्रक्स. कोई बात नहीं भैया. भैया जी भैया जी. तपला के विषय. फिल्टर नाही फिल्टर नाही फिल्टर नाही फिल्टर नाही. क्या फिल्टर नाही.
45 वर गाणे असले लागल्यात ना शेवट. टू व्हीलरचे फायदे. जवळपास आले आपण एक 60 ते 70 किलोमीटर. सातारा इथून 33 किलोमीटर दाखवते. नाश्ता मी आज करू शकत नाही कारण आज आहे सोमवार आणि आज आपला असते उपवास. त्यामुळे कसं आहे माहिती काय, बाकीचं काय खाऊन चालणार नाही. सनराईज व्हायला आहे तिकडं. टोले हॉले पाप से आवाज माझा भंगूर रेगडी आलाय मला माहित आहे. एक तर रात्री सगळं आवरून काल पण झोपायला मला 1:30 वाजले. थोडंसं मागे सनराईज होत होता, एक नंबर असा व्ह्यू होता. ही आपली बाईक थांबून थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. इंस्टाग्रामला आता पोस्ट करू आपण जिथे चहाला थांबू तिथं. तर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसाल तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. One hour later. तर टी ब्रेक आपण घेतलेला आहे आणि हा आपला चहा, आपला हेल्मेट आणि ही आपली पुढं बाईक. विषय खोल. आफ्टर 125 किलोमीटर चहाचा ब्रेक आपला झाला आहे. मस्तपैकी चहा पिलो. चहा एवढा भारी होता, शेवट होता. मामाने शेवट केला होता चहाची. सगळ्यात भारी विषय सोलो राईडचा एकच आहे की तुम्ही तुमच्या मनासारखं वागू शकता. काय विषय नाही, सगळ्यांचा विचार करायला लागत नाही, काय नाही. तुम्हाला पाहिजे तसं जायचं, पाहिजे तसं. ग्रुप असला की ग्रुपचा विचार करायला लागतो. इंटरव्ह्यू आहे त्यामुळे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. निवांत गाडी लावणे आणि जावणे. चला आता थोडंसंच अंतर राहिले, तेवढं कव्हर करू. तर फायनली आपण पोहोचलोय सांगलीमध्ये. 9:30 वाजल्यात. हा ब्लॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मागच्या यात्रेच्या व्हिडिओला तुम्ही काय सपोर्ट दिला आहे, शेवट विषय खोल. तर इंस्टाग्रामला पण जाऊन नक्की फॉलो करा. टोटल आपलं रनिंग झाले 235 + 235 400 470 आणि 100 570च्या आसपास रनिंग झाले. तर चला आजच्यासाठी एवढं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटंसं कमेंट करा. बाय बाय. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.